नमस्कार, माझे नाव सचिन सदाशिव देसाई. मी मूळचा सातारा येथील रहिवासी आहे आणि विकास देशमुख याच्याबरोबर खरं तर आमचा परिचय हा ज्यावेळेस आम्ही यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणनगर इथे 11वी-12वीसाठी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो त्यावेळेस आमचा परिचय झाला. मी खरं तर 1ली ते 10वी मुंबई येथे माझी झाली होती आणि त्यानंतर मग शिक्षणासाठी मी वारणनगर येथे आलो होतो आणि विकासचंही तसंच होतं. ज्यावेळेस आम्ही विकासचं व्यक्तिमत्व जसं आज दिसत आहे, म्हणजे तो त्याचा धाडसी स्वभाव म्हणा, रुग्णांसाठी काम करायची त्याची तळमळ म्हणा, ही जशी आज दिसत आहे विकास तसाच लहानपणापासून तसाच होता. म्हणजे 11वी-12वीला असताना सुरुवातीला ज्यावेळेस आमची ज्यावेळेस ओळख नव्हती त्यावेळेस आम्ही नवीन नवीन चेहरे ज्यावेळेस नवीन नवीन मित्र ज्यावेळेस एकत्र येत होतो त्यावेळेस आमच्यामध्ये मैत्री ही नकळत होत होती. परंतु विकास हा एकमेव असा होता की त्याच्यावर मैत्री करायची म्हणजे सुरुवातीला त्याचा स्वभावच रागीट होता. लहानपणी मैत्री हा सहजासहजी करत नव्हता, पण ज्यावेळेस त्याची मैत्री व्हायची एखाद्याबरोबर त्यावेळेस ती एकदम घट्ट असायची. मला अजूनही आठवतं आहे की 11वीला असताना हरीश शिंदे म्हणून आमचा एक मित्र होता. त्याचं एका ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला होता आणि त्यावेळेस त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं. तर विकास त्यावेळेस आमचं वय किती होतं, सर्वसाधारण एक 15-16 वर्ष वरील वय होतं. परंतु विकास त्यावेळेसही त्याचा तो हळवा स्वभाव मला त्यावेळेस जाणवला. म्हणजे जोपर्यंत तो हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत तो कंटिन्यू त्याच्याबरोबर तिथे हॉस्पिटलमध्ये होता. तसंच 2005-06 साली तुम्हाला आठवत असेल की ओला दुष्काळ झाला होता आणि विकासच्या जवळचे नाते म्हणजे त्यांचे मामा हे मूळचे वाळव्याचे होते आणि त्यावेळेस ओला दुष्काळ झाल्यामुळे त्यांच्या मामाच्या घरात किंवा पाणी वगैरे गेलं होतं, त्यांना तिथून स्थलांतरित करण्यात आलं होतं. त्यावेळेस विकास हा आमच्यावर होता आणि विकास अक्षरशः रडत होता. म्हणजे त्याला इतकी आपुलकी होती मामाबद्दल की तो म्हणजे तिथे जायलाही गाड्या वगैरे नव्हत्या, तरी पण तो त्याच्यातून चावरत वगैरे इथून वारणनगरवरून वाळव्याला गेला होता. त्यांच्यावर थांबला. ज्यावेळेस पाणी ओसरलं, सगळं व्यवस्थित झालं, त्यानंतर तो आला. म्हणजे आज जी विकासची तळमळ आपण आरोग्यसेवेत बघतोय ही अचानक आलेली नाही. ही लहानपणापासूनच त्याच्यामध्ये ती काम करण्याची जिद्द म्हणा, इम्पती आपण ज्याला म्हणतो, ती लहानपणापासूनच होती. तर आज विकासला जो जीवन यज्ञ गौरव पुरस्कार जो मिळतोय त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. आणि असाच विकास तर त्याला असेच पुरस्कार मिळत जावं ही सदिच्छा. खूप खूप धन्यवाद.